दण्डवतुः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तर नामस्मरण या विषयामध्ये आपण काय करायला पाहिजे, तर नामस्मरण करत असताना काय नियम आहे की आपण उपदेश घेतल्यानंतर जे गुरु आपल्याला नामस्मरण करण्यासाठी पंचनामाचं विषय देतात, पंचनाम स्मरण करायला सांगतात, पाच नावं आपल्यामध्ये कानामध्ये सांगतात, नंतर आपण आपल्या नियमाने उपदेश घेतल्यानंतर नामस्मरण करत असताना काय नियम पाळायला पाहिजे, तर त्या ठिकाणी परमेश्वर सांगतात की असावे असं तोंडावरू फाडुंके घालूनी. म्हणजे आपण एका ठिकाणी सात्विक स्थानी सात्विक काळी म्हणजे सकाळी 3 ते 6च्या आत सात्विक काळ आणि सात्विक ठिकाण म्हणजे त्या ठिकाणी ती जागा जी असते घरामध्ये की त्या ठिकाणी देवपूजा वगैरे समोर असेल, अशा ठिकाणी आपण ती सात्विक जागा की ज्या ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला स्वस्थता लाभते, मन एकाग्र होतं आपलं, आणि त्या जागेवर बसल्यानंतर ती जागाच्या ठिकाणी आपल्याला मन एकाग्र स्वस्थ शांत वाटतं. आणि त्या दिशेला जे आपण बसणार आहोत त्या जागेवर ती पूर्व आणि उत्तर दिशा आपल्या तोंडाची पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर सांगतात की अशा जागेवर बसल्यानंतर अशा वेळेला बसल्यानंतर काय करायला पाहिजे, तर तोंडावर फाडुंके घालूनी असावे. म्हणजे तोंडावर एखादा कपडा घ्यावा आणि तोंडावर एखादा कपडा घेतल्यानंतर का म्हणून घ्यावा तोंडावर कपडा असं सांगितलं की तोंड झाकून घ्या, म्हणजे वस्त्र आपण पांघरून घ्यावे. आणि आपल्याला उदास होऊन देव आपल्याला सोडून गेलेले असं आपण अपयशकारक की आपण अपयशी आहोत, आपल्याला परमेश्वर दिसलेला नाही. अनेक जन्म आपले वाया गेलेले आहेत. अनेक जन्मामध्ये अनेक सृष्टी परमेश्वराने अनेक सृष्टी निर्माण केल्या. त्या सृष्टीमध्ये आपल्याला मनुष्य वेशही दिला आणि परमेश्वरही मनुष्य वेशामध्ये स्वतः अवतार धारण करून आपल्याला ज्ञान सांगितलं. परंतु ज्ञान सांगितल्यावर आपण कधीही परमेश्वराचं ऐकलं नाही आणि म्हणून अनेक जन्मामध्ये अनेक युगामध्ये आपण भटकत आलो. म्हणून आपल्याला अपयश प्राप्त झालं. आताही आपण दुःखाला प्राप्त झालो आहेत. आपल्यालाही आत्ता जन्ममरणामध्ये आपण पडलेलो आहोत. तर असं हे आपल्याकडं काय आहे, अपयश आहे आपलं. म्हणजे आपण यशस्वी झालेलो नाही, म्हणजे आपल्याला मोक्ष मिळाला नाही, याचा अर्थ आपण अपयशी आहोत. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे की तुम्ही अपयश आपण झालेलं असल्यामुळं आपण कोणाला तोंड दाखवावं, आपण कोणाला तोंड दाखवावं, आपलं तोंड दाखवून काय करावं, या जगाला तोंड दाखवावं की या जगासाठी आपल्याला राबावं, सर्व करावं, कष्ट करावं, पण या जगाने काही आपल्याला मोक्ष दिलेला नाही. या संबंधियांना तोंड दाखवावं, ज्या संबंधियांचं सर्व हेतू धातू मतलबीपणाने सर्व जीवन जगणारे, आणि ते आपल्याला काय मोक्ष देतील, आपल्या परिवार काय मोक्ष देतील, या वस्तू वगैरे आपल्याला काय मोक्ष देणार आहेत. म्हणून आपण उदास आहोत. परमेश्वर आपल्याला पृथ्वीवर टाकून गेला. परमेश्वर आपल्याला इथं आल्यानंतर आपल्याला एकटं पाडलं, आपण अनाथ झालो, अपयशी झालो, असं आपण स्वतःला समजून आपण एकांतच ठिकाणी एकांत जागी एकांत काळामध्ये त्या जागे सात्विक काळाला बसून आणि त्या ठिकाणी आपल्या याच्यावर डोक्यावर वस्त्र पांघरून आपण उदासपणे बसून त्या परमेश्वराला आठवण करायला पाहिजे त्या सात्विक ठिकाणी. का म्हणून आपला ठाई आपण दोष पाहायला पाहिजे. आपण असा दोष पाहायला पाहिजे की देव मला सोडून गेले, परमेश्वराला मी उदास केलं आणि माझ्या उदासीमध्ये परमेश्वर आपल्याला सोडून गेलेले आहेत, मी दोषी आहो, मी पापी आहो, असं म्हणून आपला स्वतःचा दोष आपण त्या ठिकाणी पाहायला पाहिजे. आणि म्हणून देव आपल्याला सोडून गेला आहे. देव आपल्याला का सोडून गेला की मी अनंत सृष्टी अन्य कथन विकार विकल्प दोष आचरला, सन्निधानाला आड आलेलो आहो, परमेश्वराच्या सन्निधान मला प्राप्त झालेलं नाही,
म्हणून आपण दुःख करायला पाहिजे. म्हणा परमेश्वर भेटला नाही. या पृथ्वीवर परमेश्वराने अवतार धारण केला, परंतु आपण परमेश्वराच्या समोर आपण विन्मुख झालेलो नाही. परमेश्वराची दृष्टी आपल्यावर पडलेली नाही. परमेश्वर पृथ्वीवर आले असतील तरी आपण त्यांच्याकडं गेलो नाही, त्यांच्याकडे भेटलो नाही, आणि भेटले असतील तरी देवाला ओळखलं नाही. असं दुःख आपण करायला पाहिजे. म्हणून अनंत सृष्टी आपण वाया गेलेल्या आहेत, आणि म्हणून देवाने आपल्याला सोडलेलं आहे, सांडून गेले आहे. जसं माय पोराला सांडून जाते, आणि त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्याला सोडून गेलं. असं दुःख आपण करायला पाहिजे. का तोंड दाखविता लाज येते, का कोणाला तोंड दाखवावं? लाज उत्पन्न व्हायला पाहिजे आपल्याला. काय तोंड दाखवावं आपलं? आपण कशासाठी जन्माला आलो हे आपल्याला कळालं नाही. आपण परमेश्वर जर नामस्मरण करू शकत नाही, परमेश्वराला आठवण करू शकत नाही, तर आपला जन्म काय कामाचा आहे? असं आपल्याला स्वतःला आपण कोचायला पाहिजे. म्हणजे दोष आपण प्रगट करायला पाहिजे. आणि अजून ज्या वेळेस वस्त्र का टाकायला लावलं? नववस्त्र टाकून आपण स्मरण केलं तर आपल्याला मन एकाग्र होईल, आणि आपली जी दृष्टी आहे ती इकडं तिकडं जे पाहत असतो, आणि लक्ष लागत नाही, म्हणून दुसरीकडे लक्ष जातो. मग त्यावेळेस आपण उघड्या दृष्टीने आपलं चित्त काय होतं? इकडं तिकडं जातं. म्हणून देवानं सांगितलं की तुम्ही वस्त्र डोक्यावर टाका, आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकांक तुम्हाला मिळेल, आणि इकडं तिकडं काही डोळ्याने दिसणार नाही. म्हणून तुम्ही तुमचं एकाग्र मन होऊन चित्तसुद्धा ठिकाणावर राहील, आणि म्हणून त्या ठिकाणी तुमचं स्मरण घडेल. तर अशा प्रकारे, आणि जेव्हा आपण उच्चार करणार आहोत, जो काही नामस्मरण आपण उच्चार करणार आहोत, ज्या नावाने आपल्याला परमेश्वराला काय अभिमान आहे, जे स्वरूपाहून स्वीकार केलं नाम आहे, ज्या परमेश्वराने देव प्रसन्न होतात, त्या स्मरणाने त्या परमेश्वराचं नामस्मरण आपण केलं गेलं पाहिजे. आणि ते नामस्मरण जर कधी आपण कपडा टाकलेला असला आणि आपलं मन एकाग्र झालं असेल, तर आपण तोंडाने जो उच्चारलेला शब्द आहे तो सुद्धा जोराने होणार नाही. तो शब्द आपल्याला स्वतःला ऐकू जाईल, आणि सपूरची जंतूची हिंसा वगैरे जे काय असेल ते सुद्धा आपण चुकून जाईल. म्हणून असा विधी आपण आचरण करायला पाहिजे. म्हणून नामस्मरणाचा उच्चारसुद्धा व्हायला पाहिजे, पण तो उच्चारसुद्धा कपडा आपण टाकल्यामुळं आपल्याला स्वतःलाच तो ऐकू येईल, आणि आपलं मन एकाग्र होईल. आणि नंतर त्या ठिकाणी मग लांब लिळा मूर्ती चेष्टा वगैरे चतुर्स्मरण चतुर्दुःखानिशी आपण आठवू शकतो, असं परमेश्वराने इथं सांगितलेलं आहे. मग तर तोंडावर कपडा टाकल्यानंतर काही मनोरथ मारा कराव्या काय? आपण जर तोंडावर कपडा टाकलं तर अनेक प्रकारचे विचार आपल्याकडे येतात. मग मनोरथ मारा करत बसायचं का? म्हणजे गाठी हातात आहे आणि विचार दुसरे आहेत, गाठी इकडं फिरवतो आहे, विचार दुसरेच चालू आहेत, असं व्हायला नको आहे. म्हणून त्या ठिकाणी काय करायला लावलं की नामस्मरण करावे, आहे का नाही? नुसतं बसून राहावं, कपडा टाकून घ्यावा आणि गाठी फिरवावी, पण मात्र चित्त जर आपलं इकडे तिकडं भटकत असेल, मन इकडे तिकडं असेल, तर नामस्मरण घडणार नाही. म्हणून नामस्मरण करण्यासाठी एकाग्रता फार महत्त्वाची. म्हणून नामस्मरण करा. आणि नामस्मरण जर तुम्ही असे केले एकाग्र मनानं, तर काय होईल? नामाने परमेश्वराला अभिमान येणार आहे. त्या नामस्मरणाने परमेश्वराला अभिमान येतो. का म्हणून येतो? पण नामस्मरणच करावे का? वस्तुस्मरण तेही एक नामस्मरण आहे. वस्तू म्हणजे परमेश्वराचं जर तुम्हाला नाम आठवण करता येत, तर तुमचं नामस्मरण करत असताना तुम्हाला परमेश्वराचं नाम लीळा मूर्ती चेष्टा याचं ज्ञान नाही, आणि त्याच्यामुळे ते स्मरण आपल्याला घडत नाही. मन एकाग्र का होत नाही? कारण आपण परमेश्वराचे लीळा वाचलेल्या नसतात, आपण अभ्यास केलेला नसतो, आणि त्यामुळे लीळा चेष्टा वगैरे मूर्तीचं वर्णन वगैरे आपण आपल्याकडं नसतं. म्हणून देवाने इथं सांगितलेलं आहे की वस्तुस्मरण तेही एक प्रकारचं स्मरण आहे. म्हणून वस्तुस्मरण म्हणजे काय? परमेश्वराचे शास्त्र आठवणं, हे सुद्धा एका प्रकारचं नामस्मरण स्वामींनी सांगितलं आहे. म्हणून ते सुद्धा तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे लीळा वगैरे आठवण करायला पाहिजे, ज्या स्थानावर गेला त्या स्थानाची आठवण करायला पाहिजे, ज्या अधिकरणाकडे गे त्यांची आठवण करायला पाहिजे. परमेश्वराचे जे काही चेष्टा घडल्या आहेत, मूर्ती आहे, वर्णन आहे, ते सुद्धा आठवायला पाहिजे. म्हणून शास्त्रसुद्धा आठवणं किंवा शास्त्र वाचणं, आठवण करणं, हे सुद्धा एक प्रकारचं स्मरणच आहे. म्हणून नामस्मरण करत असताना हे सुद्धा आपण आठवू शकतो. म्हणजे हे आठवल्याने आपलं मनसुद्धा इकडं तिकडं भटकणार नाही, आहे का नाही? ते स्मरण कसं करायला पाहिजे? तर वस्तूचे असंधानाने आपण ते स्मरण करायला पाहिजे, नाम उच्चार करायला पाहिजे. ते बी एक स्मरणच आहे. परमेश्वराचे शास्त्र आठवणं एक स्मरणच आहे. म्हणजे परमेश्वरासाठी आपण ब्रह्मविद्या शास्त्र अभ्यास जो करणार आहोत, तो सुद्धा एक प्रकारे स्मरण आहे. म्हणून आपण जे काही गुरुजनांकडून अभ्यास घेतला असेल त्याचेसुद्धा आपण आठवण करू शकतो. आणि आठवण करत असताना त्या ठिकाणी नामस्मरण करत असताना
ते सुद्धा आपण आठवण करून मूर्तीचं आठवण करून भक्तजनांना शास्त्र कसे निरूपण करतात हे सुद्धा आठवण करू शकतो. म्हणजे ती लीळाही घडते आहे, लीळा घडते, नाम घडतं, मूर्तीही तुम्हाला आठवली जाते आहे का नाही, आणि पाषाणाजवळ झाले चेष्टाहीसुद्धा आठवल्या जातात. तर असं हे अभिमानाचं कार्य आहे. मग अभिमान तो स्वीकार केला परमेश्वराने कशा केला, तर मग नामाने अभिमान, आता कोण्या नामांना अभिमान येतो परमेश्वराला, कारण नामं भरपूर आहेत. कारण परमेश्वराला कोणी गोमट देव म्हणतं, कोणी नगीन देव म्हणतं, कोणी मौन्य देव म्हणतं, अनेक प्रकारचे नाव उच्चारतात. पण खरं नाव ते कोणतं, ज्या नावाने परमेश्वराला अभिमान येतो, तर ते स्वामींनी जे स्वरूपाहून स्वीकार केलं आहे, ज्या नामाने अभिमान येतो त्या नामाने देव प्रसन्न होतो, ते नामस्मरण आपण करायला पाहिजे. की जे गुरु आपल्याला उपदेश देताना ते नामस्मरण करायला सांगतात, ते विशेष प्रकारचं नाव आहे, त्या नामाने अभिमान आहे. दुसरे नाव हे वरवरचे टोपण नाव आहे, त्याच्याने देव प्रसन्न होत नाही, ते उच्चारलेले आहे. तर नामस्मरण कसे करावे, तर नामस्मरण वस्तूचे अनुसरण करून न भंगता करावे. म्हणजे वस्तूचं, म्हणजे श्रीमूर्तीच्या चेष्टा वगैरे आठवायच्या आहे. नामलीळा मूर्तीच्या चतुर्प्रकारे तुम्ही नामलीळा मूर्ती चेष्टा ही चतुर्प्रकारे आठवण करायची आहे, ते भंगू द्यायचे नाही. आणि नसते नामाचे स्मरण केलं तर आहे का नाही, त्याला नामस्मरण म्हणत नाही का. तर वस्तू नामाचे जर तुम्ही नुसतं नामाचे जरी स्मरण केलं तेही एक प्रकारचे स्मरण आहे, पण वस्तू स्मरण तेही एक प्रकारचं स्मरणच आहे. म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र परमेश्वराचं लीळा आठवणे हे सुद्धा एक स्मरणच सांगितलेलं आहे का नाही. तर नामाचे स्मरण, तर मग उत्तम स्मरण ते कसं आहे का नाही, तर उत्तम जे स्मरण म्हणतात त्या उत्तम, नुसतं नामस्मरण केलं तर नामस्मरण झालं, पण उत्तम प्रकारचे स्मरण जर करायचे असेल तुम्हाला, ते स्मरण फार महत्त्वाचं आहे. त्या स्मरणाने फार देव प्रसन्न होतो. ते कसं आहे, ते स्मरण ते नाम आणि स्मरण, नाम आणि स्वरूप असे दोन्हीसुद्धा आठवायला पाहिजे. म्हणजे नाम तर आठवायचंच आहे, पण परमेश्वराचे शास्त्रसुद्धा त्याच्यामध्ये आठवायचे आहे, परमेश्वराच्या लीळा बी आठवायच्या आहेत, चेष्टा आठवायच्या आहेत. आणि असं जर तुम्ही शास्त्रयुक्त जर कधी स्मरण करत असाल तर ते उभययुक्त स्मरण आहे, आणि ते सर्वात श्रेष्ठ प्रसन्नता आहे. याच्यामध्ये आपल्याला कर्मनाश लवकर होतो पटापट, आणि आपली योग्यता वाढत जाते. म्हणून उत्तम प्रकारचं हे स्मरण आहे. म्हणून स्मरण करत असताना सर्वात श्रेष्ठ महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपलं जागा, पवित्र जागा असेल ती जागा पाहणे. त्यानंतर आपलं जे तोंड आहे ते पूर्व आणि उत्तरेला करून बसायचं आहे, आणि खाली बस्कर वगैरे टाकून आपण एकाग्र मनाने बसायचे, आणि वस्त्र डोक्यावर टाकायचे आहे. आणि त्यानंतर आपण हातात गाठी घ्यायची आहे. आणि गाठी घेत असताना सुरुवातीला आपल्याला जो काही आपण मणी घेणार आहोत ते 5 नावाचं स्मरण आपण 5 गाठ्या करून घ्यायच्या आहेत. आणि 5वं गाठी जेव्हा आपण स्मरण करणार आहोत त्यावेळी जो मणी पकडणार आहोत त्यावेळेस स्मरण करत असताना घाई करायची नाही, किंवा मणीवर मणी आपण चाडायचा नाही. कारण गाठी करत असताना आपलं मन एकाग्र पाहिजे. आणि जी काही आपण मणी पकडलेला आहे तो नामाचे जे स्मरण करणार आहोत ते स्वरूपयुक्त परमेश्वराला जो नामाचा अभिमान आहे तेच नामच आपण उच्चारायला पाहिजे. आणि नाम उच्चारायला त्यावेळेस आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्राचा सुद्धा अभ्यास जर आपण केलेला असला, लीळांचा जर आपण लीळा ऐकलेला असता, तर आपल्याला फारच महत्त्वाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी आपण स्मरण करत असताना परमेश्वराच्या नामाचा उच्चार करायला पाहिजे. आणि शास्त्राचा जरी तुम्ही त्याची आठवण केली नामस्मरण करत असताना, आणि नामलीळा मूर्ती चेष्टा चतुर्विध प्रकारे जर करत असले, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही दुःख जर चतुर्प्रकारे केलं रे बाबा, किंवा निर्वेद, अनुशोच, अनुताप, अर्थ असं जर तुम्ही स्मरण करत असले, तर ते स्मरण एकदम शांत प्रकारे आणि मन एकाग्र प्रकारे होईल, आणि मन इकडे तिकडं भटकत जाणार नाही. मन भटकण्याचं सर्वात मोठं कारण आहे की परमेश्वराचा आपण कोणताही अभ्यास केलेला नसला, आणि आपण नामस्मरण कधी करत नसलो, तर आपलं मन एकाग्र कधीही होणार नाही. आणि मन भटकलं की ते चित्त इकडे तिकडे भटकेल, विचार इकडे तिकडे भटकतील, आणि मनात प्रसन्नता राहणार नाही. आणि मग आपल्याला चिडचिड स्वभाव होईल, तमतम स्वभाव होईल, घरावर वातावरणसुद्धा वाईट होऊन जाईल. म्हणून आपण स्मरण करत असताना एकाग्रपणे स्मरण करावे, परमेश्वराच्या लीळा आठवून स्मरण करावे, शास्त्र आठवून स्मरण करावे. आणि असं जर तुम्ही दुःखपूर्वक जर स्मरण केलं, तर असं स्मरण केल्याने तुमची कर्मनाश लवकर होईल, पापाचा नाश होईल, आणि परमेश्वर तुम्हाला प्रसन्न होईल, आणि तुमची अयोग्यता नासून जाईल, आणि देव तुम्हाला लवकरात लवकर प्रसन्न होतील, आणि तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, आणि मोक्षालासुद्धा परमेश्वर लवकर घेऊन जाणार. म्हणून स्वामींनी सांगितलं की असं राहा
की नामस्मरण करा, नामाने परमेश्वराला अभिमान येतो. म्हणून नामस्मरण या विषयावर आपण बोलत असताना इथं सर्व ठिकाणी आपण तेच सांगून राहिलो की नामस्मरण करण्याचे काही नियम आहे. नामस्मरण कोणाला प्राप्त होतं, त्या व्यक्तीने काय काय करायला पाहिजे हे आपण ऐकत आहोत. नामस्मरणामध्ये काय काय आठवायला पाहिजे हे आपण ऐकलं आहे. हे सर्व आपण जे काही एक एक भागामध्ये जे ऐकत आहोत ते नामस्मरणाचं महत्त्व आपण ऐकत आहोत. नामस्मरणाचे काही नियम ऐकत आहोत. नामस्मरण केल्याने काय काय चांगलं होतं ते आपण ऐकत आहोत. म्हणून नामस्मरणाचा एवढा मोठा प्रकार आहे. म्हणून नामस्मरण करा असं सर्वांना परमेश्वर सांगतायत. तर अशा प्रकारे या नामस्मरणावर मी जे सांगितलेलं आहे त्याचं आपण पालन करावे असं मी सर्वांना विनंती करतो. आणि पुढच्या भागामध्ये आणखी पुढचं घेऊ. दंडवतहु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.